नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय तो महालक्ष्मी देवबाग हा संघ. मनोज 11 कणकवली या संघाच्या संघनायकाने आपली सलामीची जोडी त्वरित पाठवायची आहे. दोन्ही पंच मैदानामध्ये जात आहेत. त्वरित पंचांनी सुद्धा हा सामना सुरू करणं गरजेचं आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना या ठिकाणी सुरू होतोय. खूपच या ठिकाणी उशीर झालेला आहे, कारण उद्घाटन हा सोहळा उशिरा पार पडला. तरी सुद्धा आमच्या मंडळाचे काही सदस्य जे डोळ्यात तेल घालून या ठिकाणी अजूनही आपल्या स्टेडियम मध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि हा महत्त्वाचा सामना आहे. सलामीची जोडी त्वरित पाठवा. विकास, आपली सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवायची आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. महालक्ष्मी देवबाग या संघाला विनंती आहे. प्रथमेश म्हात्रे, दर्शन याला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आहे, आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवा. क्षेत्ररक्षण लावून झालेला आहे. हॅलो, अन्यथा हॅलो, हॅलो. धन्यवाद श्याम वाक्कर. उपस्थित क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे. रामेश्वर प्रतिष्ठान मितभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑलराऊंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस व आजच्या पहिल्या रात्रीतली अंतिम लढत तमाम रसिकांना अनुभवायला मिळते. ती मनोज 11 गतवर्षीचा विजेता
व त्यांची गाठ पडते महालक्ष्मी देवबाग संघासमवेत. महालक्ष्मी देवबाग संघाचा विचार केला तर खास मुंबईवरून आयात केलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील महालक्ष्मी देवबाग संघाच्या बाजूने. व दुसऱ्या बाजूला मनोज 11 संघाचा विचार केला तर या मनोज 11 संघामध्ये देखील नावाजलेले स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. गतवर्षीचा या स्पर्धेचा विजेता यावर्षी आता मात्र झुंज देतोय, टक्कर देतोय बलाढ्य असलेल्या जे व्यावसायिक क्रिकेट खेळतात. सामना सुरू झाल्याचा पंचांचा इशारा. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक वेळातलं पहिलं षटक घेऊन परेश नामक गोलंदाज स्क्रीनवर दिसतोय व त्याच्या समोर मॅन फ्रॉम पियाळीचा विकास कदम स्ट्राईक एंडवर सज्ज होईल. नॉन स्ट्रायकर एंडवर नंदू माळी हा फलंदाज. मॅन फ्रॉम कोल्हापूर स्ट्राईकवर विकास रिव्हर्सिव्ह अस्त्र बाहेर काढलंय. यावेळेला झेल टिपण्याची संधी. बुम बुम माट्या शर्तीचा प्रयत्न करतोय चेंडूपर्यंत पोहोचण्याचा. मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव न निघता चेंडू मात्र पहिला बैला निर्धाव गणला जाईल. तो गोलंदाजाच्या खाती. परेश नामक गोलंदाज अनिवार्य पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिला हाताळतोय व षटक क्रमांक 1 पेश करत असतानाच अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमारक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एक आपल्याला पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक आहे तो लॉंग ऑनच्या दिशेने. इतर सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या रिंगणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या कालावधीत पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती विकासच्या बॅटमधनं एकेरी धाव निघते व एकेरी धावीने विकास स्वतःचं पर्यायाने संघाचं खातं उघडतोय. एक अति महत्वाची लढत आजच्या रजनीतली, या रात्रीची सांगता करणारी व या सामन्यातला विजेता बहुधा उपांत्य फेरीत प्रवेश करेल. दरम्यान स्ट्राईकवर ज्याने मागच्या सामन्यामध्ये धुव्वाधार फलंदाजी केली नंदू माळी, मॅन फ्रॉम कोल्हापूर. अकुटप्याचा चेंडू पुल केले, चेंडूला सुरेख फटका. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू फरार. षटकार. नंदुमाळीच्या बॅटमधनं एक सुरेख फटका निघालाय. ऑफ्टमोरचा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडूला खराब क्षेत्ररक्षकाला चेंडू थोडीशी हुलकावणी देतोय व याचा परिणाम मैदानावर आतापर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारेल 9 धावांवर. स्वयंसेवकांना विनंती आहे कृपया स्टँडवरती बसू नका, लाईनमॅनच्या भूमिकेमध्ये आपण उपस्थित व्हायचं आहे. एक महत्वाचा सामना या मैदानावरून आपण अनुभवतोय. पिंकू मिडवावकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळी ऑफ्टमोरचा चेंडू कट केलाय. नंदू माळी, ज्या नंदूने बाईचा सिग्नल येतोय पंचांचा. नंदू माळीने या अगोदरच्या सामन्यामध्ये एक धुव्वाधार फलंदाजी केली. अशाच पद्धतीच्या फलंदाजीची अपेक्षा असेल ती मनोज 11 कसवनला, कारण त्यांच्या समोर महालक्ष्मी देवबागचा एक ताकदवर संघ आहे आणि या संघाला आव्हान द्यायचं असेल तर 6 षटकांमध्ये कमीत कमी 70 ते 80 धावा टोटल मध्ये पाहिजे असतील. यावेळेला स्कोप केलाय, सुरेख फटका. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खाली इलाका हेरलाय विकासने, जो विकास चौफेर फटकेबाजी करतो. यावेळेला चेंडूला उडवलंय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, चौकार. सांगते अखेरीस 14 धावा असा धावफलक धावसंख्येवरती झळकला जातोय मनोज 11 कसवनचा. पहिल्या षटकाचा खेळ थांबतोय. आता मात्र थोडासा महागडा ठरतोय. पहिल्या षटकात तो परेश नामक गोलंदाज, ज्या सुरुवातीची अपेक्षा होती क्रीडारसिकांना मनोज 11 कसवनच्या बाजूने, ती सुरुवात तो स्टार्ट मिळतोय व ही सुरुवात शेवटपर्यंत कायम ठेवावी लागेल.
मनोज 11 कसवनला. मोठमोठे स्टारकास्ट खेळाडू आहेत दोन्ही संघांमध्ये. नंदू माळी एक जबरदस्त अशी फलंदाजी करतोय, बहारात आलाय या स्पर्धेमध्ये व त्याला साथ देतोय एक दर्जेदार असा फलंदाज विकास कदम जो मैदानाच्या चारी बाजूला फलंदाजी करतो. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर सोनम साळगावकर ज्याने रिव्हर्स स्वीपचा फटका विकसित केला, त्यानंतर विकास कदम, दिनेश गावकर, चंद्रू जाधव यांची नावं सातत्याने ओठावरती येतात रिव्हर्स स्वीपच्या फटक्यामध्ये. विकास कदम मैदानाच्या चारी बाजूला फलंदाजी करतो, त्यामुळे अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकांमध्ये या खेळाडूचा खेळ खूप महत्त्वाचा ठरतो तो फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. गोलंदाजीमध्ये बदल या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने चांगली गोलंदाजी केली त्या अगोदरच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला. पाहूया राज या सामन्यामध्ये काय करेल. और चेंडू ऑफ ड्राईव्ह केले, आता मात्र फटका फसलाय. आल्या आल्या राजला एक सफलता. नंदू माळी जाईल तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या विकेटचं पतन मनोज 11 कसवन. अंदाज तिसऱ्या क्रमांकावर ज्याची वर्णी लागते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर विराट कोहलीचा क्रमांक व टेनिस क्रिकेटचा विचार केला मनोज 11 कसवनचा. तर फलंदाज अमोल निलगुडे मॅन फ्रॉम सांगलीचा हा खेळाडू जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजी व फलंदाजी दोन्ही विभागांमध्ये. व दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल गोलंदाज राजचं. आल्या आल्या एक सफलता, कारण पहिलं षटक महागडं ठरलं होतं ते गोलंदाजाचं व त्याला प्रत्युत्तर म्हणून एक चांगला चेंडू नंदुमाळीची खेळी समाप्त करतोय तो गोलंदाज राज. स्ट्राईकवर विकासला शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करावी लागेल. एका बाजूने खिंड लढवावी लागेल, दुसऱ्या बाजूला अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात धावा देखील रोखाव्या लागतील गोलंदाज राजला. नवीन फलंदाज अमोल निलगुडे नॉन स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहू शकाल. स्ट्राईकवर आहे तो विकास. रिव्हर्सिपचा फटका कधी कधी तुम्हाला धावा जमवून देतो. हाच फटका कधी कधी तुमच्यासाठी धोकादायक देखील ठरतो. लागली तर आबाद नाही तर बर्बाद अशा पद्धतीचा फटका खेळण्याचा केविलवाना प्रयत्न विकास कदमचा. मात्र एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडू हाताळतोय तो गोलंदाज राज. एक ही धाव खर्च न करता एक सफलता. सुरेख गुल्डेंग स्पॉट वरून चेंडू वरती येईल. स्वीप करण्याचा पवित्रा विकासचा असफल ठरतोय. चेंडू मात्र निर्धाव गणला जाईल. आतापर्यंत एक षटक 3 चेंडूंचा खेळ थांबलाय. एका गड्याच्या मोबदल्यात केवळ 14 धावा असा धावफलक झळकतोय मनोज 11 कसवनचा. 70 ते 75 धावापर्यंत मजल मारावी लागेल या सामन्यामध्ये जर आव्हान निर्माण करायचं असेल तर मनोजला. यावेळेला सुरेख समोरच्या दिशेने एक चांगला फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. पर्यंत केवळ 4 धावा खर्च करतोय गोलंदाज राज. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये विकासला हात खोलावे लागतील. कधी घातक देखील ठरू शकेल. जो फटका धावा जमवून देतो तो त्या फटक्यामध्ये विकेट गमवण्याची देखील शक्यता असते. मात्र एक चांगली गोलंदाजी, नियोजनबद्ध किफायती कंजूशी गोलंदाजी गोलंदाज राजची.
यावेळी वेळेला समोरच्या दिशेने आता मात्र क्षेत्ररक्षकाला हेरलंय व जो क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात होता त्या क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये लॉंग ऑफच्या दिशेने विकास कदम येईल तंबूच्या आसऱ्याला दुसऱ्या विकेटचं पतन. आघाडीच्या 2 षटकांचा खेळ थांबलाय. 2 षटकांच्या सांगते अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात मनोज 11 कसवन 18 धावा असा धावफलक. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑलराऊंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी अजूनही जोडलेत त्या सर्वांचं स्वागत असेल रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीनं व जे प्रेक्षक या मैदानावरती प्रत्यक्ष हजर राहत आहेत त्यांचं देखील रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने मनपूर्वक आभार. नवीन फलंदाज जावेद मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक चांगला फलंदाज आहे जावेद संधी मॅन फ्रॉम कोल्हापूर. स्ट्रायकर एंडवर गोलंदाजीमध्ये बदल. वैयक्तिक उड्यातलं दुसरं षटक क्रमांक 3 हाताळेल. षटक क्रमांक 3 पेश करेल. ज्यानं पहिलं षटक हाताळलं तो गोलंदाज परेश. यावेळेला सुंदर फटका बॉलर बॅक ड्राईव्ह केले लॉंग ऑनच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडूची परती करेल तोपर्यंत केवळ एकेरी धावसंख्या पुढे सरकेल. 2 षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस 19 धावा असा धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात मनोज 11 कसवनचा. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं मिडबावचं गाव. ग्रीन पार्क मैदान ही आन बान आणि शान मिडबावची आणि या दर्जेदार अशा खेळपट्टीवरती उत्कृष्ट सामने आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. आजच्या पहिल्या दिवशी धावबंद करण्याची संधी. नॉन स्ट्रायकर एंडवरनं क्रीजच्या बाहेर पावलं काढतोय अमोल निलगुडे. मात्र त्याला स्ट्राईक एंडवरनं जावेद माघारी पाठवेल. तिसऱ्या षटकाचा मध्यंतराचा कालावधी आता मात्र आक्रमक रूप धारण करणं गरजेची बाब असेल कारण त्यांच्या समोर एक तगडा संघ उभा ठाकलाय. सुरेख बराचसा आतमध्ये येणारा चेंडू. या चेंडूला खेळलाय तो मिड विकेटच्या दिशेने. जोपर्यंत चेंडूची फेकी येईल केवळ एकेरी धाव. एकेरी दुहेरी धावांनी संतुष्ट असेल क्षेत्ररक्षण करणारा महालक्ष्मी देवबागचा संघ व दुसऱ्या बाजूने मोठ्या फटक्यांची अति आवश्यकता. कोणत्याही परिस्थितीत मोठे फटके गरजेचे. जोखीम पत्करावी लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा तुम्हाला वापर करावा लागेल. और पिच चेंडू. चेंडूच्या खाली येईल क्षेत्ररक्षक. एक सुरेख झेल टिपत लॉंग ऑनच्या दिशेने तंबूच्या आसऱ्याला मात्र परतेल अमोल निलगुडे. विकेट क्रमांक 3. नवीन फलंदाज सागरची पावलं मैदानाच्या दिशेने वळतायत. मात्र त्याची पावलं किती काळ या खेळपट्टीवरती थांबतील. गोलंदाजी मार्कवर परेश. स्ट्राईकवर जावेद सज्ज होईल. जमिनीला समांतर फटका जावेदच्या बॅटमधनं एकेरी धावेने मॅजिकल फिगर पर्यंत पोहोचलाय. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय मनोज 11 कसवन जो गतवर्षीचा विजेता आहे. मग त्याची गाठ पडते ग्रंथिका जुळली जाते एका अति महत्वपूर्ण अशा लढतीत महालक्ष्मी देवबाग संघ समवेत.
महालक्ष्मी देवबागचा या स्पर्धेतला संभाव्य विजेता संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं तो एक ताकदवर संघ उतरलाय मैदानामध्ये. लेग ब्रेक चेंडू ड्राईव्ह केले ऑफ द मूवर, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत डीप कव्हर क्षेत्ररक्षकाची फेकी जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने मैदानावरती आ बैल मुझे मार वाली कामगिरी. जावेद तंबूच्या आसऱ्याला चौथ्या विकेटचं पतन सांघिक 22 धावांवर. फ्रॉम कोल्हापूरचा हा खेळाडू यावेळेला दाखल झालाय. मनोज 11 कसबन संघाच्या बाजूने प्रतिनिधित्व करतोय. आता मात्र दोन्ही नौके फलंदाज असतील मैदानामध्ये आणि याचा फायदा घ्यावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या महालक्ष्मी देवबागला. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या सांगते अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा असं धावफलक धावसंख्येवरती झळकला जातोय. स्ट्राईकवर गजानन गुरव गोलंदाजी मार्कवर आहे तो राज. स्ट्राईकवर सज्ज होईल सागर. नॉन स्ट्रायकर एंडवर आहे गजानन. दोन्ही कोल्हापूर जिल्ह्यातील नावाजलेले फलंदाज असतील मैदानामध्ये. त्यांच्या समोर एक कसलेला दर्जेदार गोलंदाज राज आहे. 23 धावा 3 षटकांचा खेळ समाप्त. 4 गडी तंबूच्या आसऱ्याला 23 धावा प्रथम फलंदाजी करताना मनोज 11 कसवन. ओरफे चेंडू बॉटम हँडचा वापर केलाय. चेंडूला उडवलाय हवाई सफर. चेंडू झालाय फरार. षटकार. आता मात्र सागर आपले इरादे स्पष्ट करतोय. आल्या आल्या धोक्याची पूर्व सूचना देतोय महालक्ष्मी देवबागला. किंबहुना एका मोठ्या फटक्याने आपण मैदानावरती आल्याची चाहूल तो प्रतिस्पर्धी संघाला करून देतोय. षटकारानं सांघिक धावसंख्या उडी घेते 29 धावांवर. 3 षटक एका चेंडूचा खेळ संपलाय. 29 धावा सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकते. आता मात्र सागरच्या बॅट मधनं अति आवश्यक असणारा फटका व त्या आवश्यकतेची पूर्तता केली जाते ती सागरच्या बॅट मधनं. 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 असा धावफलक. 3 षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस. 60 ते 70 धावा स्कोरबोर्डवर आवश्यक असतील डिफेंड करण्यासाठी. महालक्ष्मी देवबाग सारखा एक ताकदवर संघ त्यांच्या समोर उभा राहतोय व त्याला प्रत्युत्तर द्यायचं असेल, आव्हान निर्माण करायचं असेल तर 60 धावांचा आकडा ओलांडावा लागेल. यावेळेला ऑरफी चेंडू, याही वेळेला एक गगनचुंबी फटका. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. या अगोदरचा लॉंग ऑन वरून आणि या वेळेचा लॉंग ऑफच्या डोक्यात. सागरच्या बॅट मधनं आता मात्र खोऱ्याने धावा वसूल होत आहेत. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती राज नामक गोलंदाजावर प्रति हल्ला चढवला जातोय. सागरच्या बॅट मधून सांघिक धावसंख्या परावर्तित होईल 35 धावांवर. 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र सागर नावाचं तुफान या मैदानावरती सुरू झालंय. या तुफानाला कशा पद्धतीने रोखावं हा यक्ष प्रश्न आहे गोलंदाज राजच्या चेहऱ्यावर. मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये एखादा अचूक टप्प्याचा चेंडू देखील राजच्या बाजूने पाहायला मिळू शकेल. कारण की या सामन्यामध्ये
राजने दर्जेदार गोलंदाजी केली आहे, मात्र त्याला प्रत्युत्तर प्रति हल्ला चढवलाय. सागरच्या बॅट मधून 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक. 3 षटक 2 चेंडूंच्या सांगते अखेरीस. बराचसा उसळी घेणारा चेंडू गुडलेग स्पॉट वरनं वरती येतोय व या चेंडूवरती पंच आपले दोन्ही हात समांतर करत चेंडू अवांतर असल्याचा इशारा व त्यानंतर पंच गोलंदाजाला चेतावणी देत आहेत की यानंतर तू या षटकामध्ये अशा पद्धतीचा चेंडू टाकू शकणार नाहीस, असा चेतावणी वजा इशारा पंचांचा गोलंदाज राजला. यावेळेला समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह केलंय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाईल, दुसरी धाव निघेल का? मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. केवळ एकेरी धाव गणली जाईल ती फलंदाज सागरच्या खाती. सागर आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना करतोय. 13 धावा त्याच्या बॅट मधनं आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते. सांघिक धावफलक मात्र झळकतोय. 37 धावांवर 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या षटकाचा मध्यंतराचा कालावधी. राज बॉलिंग मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षक मोहितेच्या गोदीमध्ये व मैदानावरती गजानन जाईल तंबूच्या आसऱ्याला. गोल्डन डकचा शिकार गजानन गुरव. 5वा धक्का बसतोय फलंदाजी करताना मनोज 11 कसवनला. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावचं नीटनेटकं आयोजन आपण पाहतोय. एक दर्जेदार सोहळा 5 गड्यांच्या मोबदल्यात 37 असा धावफलक. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल अक्षय कदम. हा देखील एक बिग हिटर म्हणून ओळखला जातो. स्लॉक ओव्हर मध्ये एक चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूला कमबॅक केले गोलंदाज राजने. या अगोदरचे 2 खराब चेंडू होते ते फलंदाज सागरच्या नावावरती लिहिले गेले. मात्र त्यानंतरचे 2 चेंडू हे गोलंदाज राजच्या नावावरती लिहिले गेले. तर मात्र या सामन्यामध्ये एक चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही दमखम आहे या मॅच मध्ये, कारण यानंतर अजून 2 षटकं बाकी असतील फलंदाजी करण्यासाठी मनोज 11 कसवनला. तुम्हाला 65 ते 70 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. मनोज 11 संघाचा विचार केला, कारण त्यांच्या समोर टारकास्ट खेळाडू मोठे सितारे अवतरलेत. त्यांना रोखायचं असेल तर निश्चितच 65 ते 70 धावा फायटिंग टोटल देखील होऊ शकेल या मैदानावर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल राज. त्याच्या समोर अक्षय कदम. खिलाडियों का खिलाडी म्हणून देखील ज्याला ओळखलं जातं तो अक्षय स्ट्राईकवर सज्ज होईल राज समोर. बॉलर बॅक ड्राईव्ह केले. सलग 2 चेंडू मध्ये 2 सफलता राजच्या खाती. चांगला चेंडू होता, चांगला फटका, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. कारण गोलंदाजी केल्यानंतर अशा पद्धतीचे झेल घेणे खूप अवघड ठरतात मैदानामध्ये. मात्र ते अवघड काम खूप सोपं करतोय तो राज. व सांघिक धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. 37 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष कसवनकर. मॅन फ्रॉम कोल्हापूरचा खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल. सदोतीस धावा. अजूनही 4थं षटक प्रगतीपथावर आहे. यानंतरची 2 षटकं बाकी असतील फलंदाजी करण्यासाठी मनोज 11 कसवनला. सत्तर धावांचा श्याम जर 70 धावांचा आकडा ओलांडला या सामन्यामध्ये मनोज 11 कसवनने तर फायटिंग टोटल देखील होऊ शकेल. फायटिंग टोटल जरूर होईल, मात्र ती विनिंग टोटल होईल का येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. मात्र 70 आकडा गाठावा लागेल, ओलांडावा लागेल. स्ट्राईकवर डावखुरा फलंदाज सज्ज होईल संतोष कसवनकर. यावेळेला सुरेख चेंडू टाकलाय. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर शेपल होऊन चेंडूला डीप स्क्वेअर लेग वरून उडवायचा प्रयत्न केला होता. तो फलंदाज संतोषने चेंडू निर्धाव गणला जाईल.
गोलंदाज राजच्या खाती सांघिक धावसंख्या आघाडीच्या 4 षटकांच्या सांगते अखेरीस 37 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्राइक इनच्या दिशेने 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सागरला जास्तीत जास्त स्ट्राइक मिळणं खूप गरजेचं असेल. मनोज 11 कसवनला. दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा विचार केला तर महालक्ष्मी देवबागला सागर नामक फलंदाजाला लवकरात लवकर बाद करावं लागेल, कारण त्याने धोक्याची पूर्वसूचना दिली आहे प्रतिस्पर्धी संघाला. कृपया गोलंदाज आपलं नाव सांगा. आरफ नामक गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. अजूनही पहिल्या इनिंगच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल व येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा तरी बनवाव्या लागतील. फलंदाजी करताना मनोज 11 कसवनला 12 चेंडूंमध्ये तुम्हाला 3 खराब चेंडू ओळखावे लागतील व त्या 3 खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवणं खूप मोठी गोष्ट असेल मनोज 11 कसवनसाठी. व दुसऱ्या बाजूनं महालक्ष्मी देवबागला विकेटची प्रतीक्षा असेल सागरच्या. स्ट्राइकवर सागर. आता मात्र सुरेख चेंडू बीट केले, वेगाने बीट केले. स्विंग अँड मिस चेंडू मात्र मिस करतोय स्ट्राइकचा फलंदाज सागर. चेंडू निर्धाव गणला जातोय. 5व्या षटकातील पहिला वेळेला चेंडू तो गोलंदाजाच्या खाती. स्ट्राइकवर सागर सज्ज झाला. रामेश्वर प्रतिष्ठान मिडवाव आयोजित डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2021. ऑफ्टर मोठा चेंडू, एक लाजवाब फटका, टायमिंग बेमिसाल. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय का? पंचांचा इशारा अंतिम क्षणी येईल, मात्र तोपर्यंत मैदानामध्ये 2 धावा तर पळून पूर्ण केल्या जात येईल. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या महालक्ष्मी देवबाग संघाच्या माध्यमातून 2 धावा तरी सेव्ह केल्यात या क्षेत्ररक्षकाने. 2 धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकेल. 39 धावा हात खोलावे लागतील. 2 मोठे फटके अति गरजेचे फलंदाजी करताना, आणि हे फटके मारण्यासाठी स्ट्राइकवर सागर उडवलाय, ताकद दिली, एलिव्हेशन, लंबाई, त्याही पेक्षा दोरी, टायमिंग बेमिसाल. चेंडू सीमारेखा पार, षटकार. आता मात्र आग ओकणारी फटकेबाजी सागरच्या बॅट मधून. षटकाराने सांघिक धावसंख्या उडी घेईल 45 धावांवर. हे मोठे फटके खूप गरजेचे आहेत महालक्ष्मी देवबाग संघाच्या विरोधामध्ये. सागर जो कोल्हापूरवरून दाखल झालाय, आता मात्र त्याने दुसरा चेंडू घेण्यास देखील भाग पाडलाय. एका लईमध्ये आलाय, जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजांसाठी श्याम धावांची पुंजी जर कमी असेल तर गोलंदाजी करणं खूप अवघड ठरेल महालक्ष्मी देवबाग संघाच्या फलंदाजांसमोर. मात्र दुसऱ्या बाजूने सागर बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे खिंड लढवतोय मैदानामध्ये. सागरला सपोर्ट दिला जातोय मनोज 11 कसवन संघाच्या बाजूने. दाद दिली जाते त्याच्या खेळीसाठी. व दुसऱ्या बाजूला गोलंदाजीला कानमंत्र देण्यासाठी महालक्ष्मी देवबाग संघाचा प्रमुख खेळाडू या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय मैदानाच्या मधोमध. स्ट्राइकवर सज्ज होईल सागर. सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते 45 धावा. सागरचं वैयक्तिक योगदान आतापर्यंत 22 धावांचं 3 षटकार त्याच्या बॅट मधनं आपण आतापर्यंत अनुभवले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बॉलर. यावेळेला लेग स्टंपवरचा चेंडू आहे.
आणि निश्चितच पंचांकडे वाईटची दाद मागितली जाते, मात्र पंच ही दाद फेटाळून लावतायत आमचे अनुभवी पंच. चेंडू मात्र निर्धाव गणला जाईल व सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकते 45 धावांवर. पंचेचाळीस धावा. आता मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक केलंय गोलंदाजाने. आरफ बॉलिंग मार्कवर ऑफ टमोरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत चेंडूची परती येईल केवळ एकेरी धाव सागरच्या खाती. 46 धावापर्यंत मजल मारली आतापर्यंत. 5व्या षटकाच्या मध्यंतरापर्यंत मनोज 11 कसवन जो सुरुवातीला धावांसाठी संघर्ष करत होता, त्यानंतर एकाएकी रुद्ररूप धारण केलंय ते फलंदाज सागरने आणि त्याचा परिणाम म्हणून धावफलकावरती एक समाधानकारक धावसंख्या दिसते मनोज 11 कसवनची. डावखुरा फलंदाज संतोष सज्ज होईल स्ट्राईकवर. त्याच्या समोर गोलंदाजीसाठी आरिफ नामक गोलंदाज ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंड कडून पंचांच्या उजव्या हाताकडून सज्ज होईल, कारण त्याच्या समोर आहे डावखुरा फलंदाज संतोष. बॉलिंग मार्कवर आरिफ. यावेळीला फटका हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल. 7वा धक्का बसतोय संतोषच्या रूपाने मनोज 11 कसवनला. सांगता होते 5व्या षटकाची. 5 षटकांचा खेळ समाप्त. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा असा धावफलक मनोज 11 कसवनचा. नवीन फलंदाज गुरु राणे मैदानामध्ये प्रवेश करतोय. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक पेश होण्याची सूचिन्ह मैदानावरती आहेत. अंतिम षटकात किती धावा निघतील याची देखील उत्सुकता आहे क्रीडा रसिकांना. कमीत कमी 14 ते 15 धावा आवश्यक असतील या षटकामध्ये. 60 धावापर्यंत तरी मजल मारेल का मनोज 11 कसवनचा संघ. दुसऱ्या बाजूने पहिल्या षटकात पहिल्या इनिंग मधलं अंतिम षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल तो गोलंदाज. कृपया सामना लवकरात लवकर चालू ठेवा. टीम मीटिंग आटपायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल सहकार्य करा, कारण या अगोदरच खूप विलंब झालाय. तर अतुल येईल स्क्रीनवर गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आहे अतुल, जो पहिल्या इनिंगचं अंतिम षटक हाताळेल. षटक क्रमांक 6 पेश करेल. तुमच्या समोर गोलंदाज अतुल व त्याला तोंड देण्यासाठी स्ट्राइक एंडच्या दिशेने ज्याच्या बॅट मधनं आतापर्यंत 3 टोलेजंग फटके आपण अनुभवले तो फलंदाज सागर स्ट्राइक एंडच्या दिशेने. सागर मकवाना मॅन फ्रॉम कोल्हापूरचा हा खेळाडू सज्ज होईल स्ट्राइक एंडवर. त्याच्या समोर एक कसलेला असा गोलंदाज अतुल सज्ज होईल. 6 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या इनिंगच्या. ऑफ्टमच्या बराचसा बाहेरचा चेंडू पंच गोलंदाजाला दंडित करतायत व गोलंदाजाला दंडित केल्यानंतर सांघिक धावसंख्या मात्र वधारते 48 धावांवर. 47 धावांवर धावसंख्या झळकताना दिसते. 47 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात असं धावफलक. एक स्लिप देखील आपल्याला लावलेली पाहायला मिळते, एक लेग स्लिप. ऑफ्टमोरचा चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. यस, चेंडू सीमा रेखा पार. षटकार. आतापर्यंत 4 षटकार. सागरच्या बॅट मधून आग उगणारी फलंदाजी खोऱ्याने धावा वसूल करतो या सामन्यामध्ये. सागर नामक फलंदाज सांघिक धावसंख्या आता मात्र 50शी ओलांडते.
53 धावा. सांघिक धावसंख्या धावफलकावर. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये जरी एखादा मोठा फटका निघाला तरी देखील 60 धावांचा आकडा गाठू शकेल मनोज 11 कसवंत संघ. मात्र सागरला रोखावं लागेल महालक्ष्मी देवबाग संघाच्या गोलंदाज अतुलला. मात्र सागरला कोणत्या पद्धतीने रोखावं याची खलबत्त खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचे संघ साथीदार त्याला कान मंत्र देत आहेत. मात्र हा कान मंत्र किती लाभदायी ठरेल की ज्या फ्लो मध्ये फलंदाजी करतोय सागर, त्या फ्लो मध्ये त्या टच मध्ये जर येणाऱ्या चेंडूवरती त्याने प्रतिहल्ला चढवला तर निश्चितच धावांचं पर्व देखील पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर अतुल. स्ट्राईकवर सागर समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केलंय. पहिली धाव जलद गतीने क्षेत्ररक्षकावर दबाव टाकलाय. दुसरी धाव निघेल का? पॉपिंग क्रीजच्या बराचसा दूर राहतोय फलंदाज गुरु राणे. तंबूच्या आसऱ्याला 8व्या विकेटचं पतन. सांघिक 54 धावा धावसंख्या धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका खूप मोठा गरजेचा आहे. तो फलंदाजी करताना मनोज 11 कसवनला व दुसऱ्या बाजूने तो मोठा फटका मी तुला सहजासहजी मारू देणार नाही या ठाम इराद्याने अतुल बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. सांघिक 54 धावा धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते मनोज 11 कसवन संघाची. 54 धावा धावसंख्या धावफलकावर आहे. 8 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी पुजारा पाहायला मिळेल जो गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र या सामन्यामध्ये त्याच्यावरती फलंदाजी देखील जबाबदारी येते. मात्र विकी पुजारा स्ट्राईकवर येण्यापेक्षा जास्तीत जास्त स्ट्राईक सागरकडे असणं गरजेचं असेल मनोज 11 कसवनला. व दुसऱ्या बाजूने सागरला बाद करावं लागेल महालक्ष्मी देवबागला. कारण सागरची बॅट आता मात्र तळपताना दिसते या मैदानामध्ये. 54 धावा असा धावफलक. सुरुवातीला शांत वाटणारा सामना एकाएकी सागर नावाचं तुफान या मैदानावरती घोंगावतंय. और पिचेंडू ताकद दिली होती या फटक्यामध्ये. दुसरी धाव निघेल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? मात्र स्ट्राईक एंड वरून नकार दिला जातोय. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या झळकली जाते. मॅजिकल फिगर 55 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही पहिल्या इनिंगच्या अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष व येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये मोठा फटका अति आवश्यक असेल मनोज 11 कसवन संघासमोर. विकी पुजारा इनकॅडर पद्धतीचा चेंडू होता. पडल्यानंतर आतमध्ये वळला. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकेल. अब तक 56 धावा धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एक मोठा फटका मारो या मरोची लढाई असेल गतवर्षीच्या विजेत्या समोर. कारण त्यांच्या समोर आहे टारकास्ट खेळाडूंची यादी. सुरेख पुलरलेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. ते स्ट्राईकच्या फलंदाज सागरकडे. चेंडू मात्र निरुत्तरित राहील व वेगवान तेज तर्रार चेंडू एष्टी रक्षक अजित मोहितेच्या गोदीमध्ये. पहिल्या इनिंगची सांगता करणारं षटक व या सांगता करणाऱ्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन अतुल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला समोरच्या दिशेने फटका फसलाय. चेंडूच्या खाली येईल क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला व मैदानावरती सागर जाईल तंबूच्या आसऱ्याला. पहिली इनिंग देखील समाप्त होईल. 56 धावा धावफलकावर. विजयासाठी महालक्ष्मी देवबाग सारख्या ताकदवर संघासमोर 36 चेंडू व 57 धावांचं आव्हान असेल. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस व पहिल्याच दिवशी पहिल्याच रात्री 2 मोठे संघ एकमेकांच्या विरोधात उपउपांत्य फेरीच्या लढतीच्या निमित्तानं उभे ठाकतायत व अंतिम क्षणी लक्ष दिलं जात आहे महालक्ष्मी देवबागला. 36 चेंडू
व 57 धावांचं. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. फलंदाज सागरने 15 चेंडूंचा सामना केला व 15 चेंडूंमध्ये 4 षटकारांच्या मदतीने 30 धावांपर्यंत त्याने मजल मारून आपल्या संघाला एक समयोचित खेळीच्या जोरावर सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं. मात्र 56 धावांची फायटिंग टोटल, विनिंग टोटल होईल का? येणारी वेळ, येणारा काळ ठरवेल. मात्र सुरुवातीला नेमकं काय घडतंय, काय बिघडतंय आणि या सामन्यामध्ये नेमकं काय घडेल तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होईल. मायक्रोफोनवर आमचे सहकारी समालोचक मालवण देवलीवरून श्याम वाक्कर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडारसिकांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मेडबाव पुरस्कृत आणि बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित डे नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना मेडबावच्या ग्रीन पार्क मैदानावरती रंगतोय. जिंकण्यासाठी महालक्ष्मी देवबाग संघाला 6 षटकामध्ये 57 धावांची गरज. आमचे गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय चांगली कामगिरी बजावते. पंच म्हणून या सामन्यासाठी मंगेश धुरी आणि उमेश मांजरेकर हे काम पाहत आहेत. स्कोरर म्हणून पायस आल्मेडा, एम्ब्रोज आल्मेडा, माफ करा, पायस आल्मेडा आणि विल्सन फर्नांडिस हे काम पाहत आहेत. शेवटचा सामना हा निश्चितच रंगतदार सामना होईल, कारण अजूनपर्यंत या ठिकाणी आनंद लोके यांचं कौतुक होते. त्यांचे सर्व सहकारी अभिनंदन करतायत. प्रथमच त्यांना सर्वजण पाहतायत झाडू मारताना, बघून आनंद वाटतोय सर्वांना. खूप खूप अभिनंदन आनंद लोके. कौशिक जोशी यांच्याकडून बक्षीस दिलं जाणार आहे नंतर. आनंद लोके, पण तुम्ही सांभाळून राहा घरी गेल्यावरती. घरी केव्हा झाडू मारत नसतील पण मैदानावरती मारतायत. हे घरच्यांनी जर पाहिलं तर तुम्हाला झाडूने मारतील. मंडळाचे कार्यकर्ते खरोखरच गेले 7 दिवस या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत घेत आहेत. त्याबद्दल सर्व आमच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अतिशय देखणं आणि नीटनेटकं आयोजन दरवर्षी या स्पर्धेसाठी रामेश्वर प्रतिष्ठान मेडबावच्या सर्व आयोजकांमार्फत केलं जातं. शेवटच्या दिवशी देखील अतिशय सुंदर आयोजन असतं. मनोज 11 कसवण, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. महालक्ष्मी देवबाग चे फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत. अमोल, देखा जाए तो पिछले मैच में ये दोनों बल्लेबाज ओपनिंग बल्लेबाज के रूप में आए थे. 45 रनों की जरूरत थी. ओपनिंग साझेदारी बहुत ही बढ़िया रही. मैच विनिंग पारी दोनों बल्लेबाजों ने खेली. खास करके प्रथमेश म्हात्रे, उरण के रहने वाले, एक धुआंधार इनिंग, धुआंधार पाली उन्होंने खेली.
अजीत मोहिते ने भी उनका बढ़िया तरीके से साथ निभाया, काफी शुरुआत आक्रामक की। दोनों भी बल्लेबाजों ने सिक्सर जड़कर ही शुरुआत की थी मैच की। विकी पुजारी ये बहुत ही बढ़िया गेंदबाज है। पहला ओवर तो इतना बढ़िया डालते हैं कि पूछिएगा मत। कई बार मैंने इनको देखा है कलमट के मैदान के ऊपर संदीप मिस्त्री मित्र मंडल की जो प्रतियोगिता रहती है, पिछले साल सेमीफाइनल के मुकाबले में मेडन ओवर डालने का करिश्मा इस गेंदबाज ने किया है। और इस प्रतियोगिता में अभी तक तो पहला ओवर बहुत ही नपातुला डाला है, 2 या 3 ही रन खर्च किए हैं, अच्छी गेंदबाजी की है। तो सामने बल्लेबाज अजीत मोहिते खेलने के लिए तैयार। पहली गेंद के ऊपर छेड़छानी, यहां पर रिवर्स स्वीप का शॉट खेलने का प्रयास, अच्छी फील्डिंग वहां पर होती हुई, बहुत ही बढ़िया बैकअप यहां पर देखने को मिलता हुआ। बहुत ही करीबी मामला हो सकता था। फिलहाल 1 रन यहां पर चुराते हुए दोनों भी बल्लेबाज प्रथमेश मात्रे और अजीत मोहिते दोनों भी मजे हुए बल्लेबाज है। अब देखना पड़ेगा स्ट्राइक पर आते हुए प्रथमेश मात्रे। हर मैच में सिक्सर जड़कर ही जिन्होंने खाता खोला है वो बाएं हाथ के बल्लेबाज प्रथमेश मात्रे इस मैच में क्या वही सिलसिला जारी रखते हैं, ये देखना पड़ेगा। तो विकी पुजारी चले अगली गेंद लेकर। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई। मैंने कहा था कि विकी पुजारी बहुत ही मजे हुए खिलाड़ी है, अच्छी गेंदबाजी करते। पहला ओवर तो इतना खूबसूरत डालते हैं कि पूछिएगा मत। बढ़िया गेंदबाजी इनकी, बढ़िया लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी करते हैं। तो सामने बल्लेबाज है प्रथमेश मात्रे। ये खूबसूरत तरीके से खेला भाई शॉट, मिड विकेट की दिशा में गेंद जाती, वहां पर खिलाड़ी तैनात है। खराब फील्डिंग, वहां पर खराब फील्डिंग, गैर जिम्मेदाराना फील्डिंग और गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए। चलिएगा 6 रन नहीं हासिल किए प्रथमेश मात्रे ने, कम से कम बाउंड्री लगाकर तो अपना खाता खोला। तो 4 रन के साथ खुद का खाता खोलते हुए स्कोर बढ़ता हुआ 5 रनों के ऊपर। 57 रनों का पीछा करते हुए विकी पुजारा फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर। और प्रथमेश मात्रे जो शुरुआती मैच से बहुत ही बढ़िया लय में दिखाई देते हुए। ये खराब गेंद, ये बहुत ही खराब गेंद मैं कहूंगा। रूम दिया था लेकिन बैट और बॉल के बीच में संपर्क नहीं हुआ। लेग स्टंप के बहुत ही बाहर से जाते हुए गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। 22 के रूप में 1 रन, तो कुल मिलाकर 2 रन मिलते हुए 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 7 रनों के ऊपर बगैर कोई विकेट खोए हुए। पिछले मैच में विदाउट लॉस 45 रन पूरे किए थे ये 2 बल्लेबाजों ने। अच्छी बल्लेबाजी की थी महालक्ष्मी देवबाग टीम के लिए। बढ़िया गेंद पैरों पर टकराई, अपील करते हुए फिर एक बार एक्स्ट्रा के रूप में रन मिलेगा। लेग वाइज का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। अमूल पहले इनिंग के बात की जाए तो सागर मकवाना ने धुआंधार बल्लेबाजी की, 15 गेंदों के ऊपर 30 रनों की एक लाजवाब पारी खेली। 4 बड़े सिक्सर उनके बल्ले से देखने को मिले। उसकी बदौलत यहां पर 56 रन बनाए हैं। 57 रनों का लक्ष्य है। ये हवा में खेला हुआ शॉट और गेंद इस बार सीमा रेखा पार 6 रनों के लिए। बहुत ही बड़ा महंगा ओवर लगता हुआ यहां पर विकी पुजारी का। इस बार प्रथमेश मात्रे पहली 1-2 गेंद हालांकि लड़खड़ा रहे थे लेकिन वापसी तो बहुत ही बढ़िया करते हुए। एक बहुत ही मजे हुए खिलाड़ी है प्रथमेश मात्रे। पूरे अनुभव के साथ अपने बेहतरीन खेल का प्रदर्शन करते हुए बड़े बड़े शॉट जड़ने में माहिर है और वो सिलसिला जारी रखते हुए। धीमी गेंद, यहां पर बढ़िया गेंद। ओवर खत्म होता हुआ, पहला ओवर विकी पुजारी का यहां पर खत्म होता हुआ। पहला ओवर खत्म होने के बाद स्कोर है बगैर कोई विकेट खोए हुए 14 रन।
57 रनों का पीछा करना है, यानी कि 30 गेंदें बची है जीतने के लिए 43 रन चाहिए। 30 गेंदे जीतने के लिए 43 रन, 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज ही महालक्ष्मी देवबाग संघाला। यहाँ पर पहले इनिंग की बात की जाए अमोल, तो पहले इनिंग में मनोज 11 कसवन टीम ने 14 रन बनाए थे। शायद उसी प्रकार की शुरुआत यहां पर करते हुए, लेकिन जो दूसरा ओवर डाला था गेंदबाज ने सिर्फ 4 रन दिए थे। अच्छी गेंदबाजी की थी, बढ़िया लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी की थी, 2 सफलताएं भी हासिल की थी दूसरे ओवर में। अब इस बार गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज कौन है ये देखना पड़ेगा। जावेद संधि गेंदबाजी का भार संभालते हुए, हमारे दूर वाले छोर से अभी तक इस प्रतियोगिता में अच्छी गेंदबाजी की, लेकिन उतनी बढ़िया बल्लेबाजी प्रथमेश मात्रे और अजीत मोहिते ने की है। अजीत, जिनके नाम में ही जीत लिखा हुआ है, वो अजीत खेलने के लिए तैयार। जावेद किए गेंद, ये खराब शॉट नहीं है, अच्छा शॉट है, बॉलर के सर के ऊपर से गेंद जा रही है सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। अजीत बल्लेबाजी बढ़िया तरीके से करते हुए अपने टीम के लिए एक संयम भरी बल्लेबाजी, एक अच्छी बल्लेबाजी, 4 रन हासिल करते हुए। थोड़ी छोटी गेंद थी, बढ़िया तरीके से गेंद को खेला मिड ऑन के सर के ऊपर से और गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। फिर एक बार जावेद संधि गेंदबाजी का भार संभालते हुए और उनके सामने बल्लेबाज है अजीत मोहिते। ये हवा में खेला हुआ शॉट है, काफी देर तक हवा में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे दौड़ रहे हैं, कैच लेना चाहते हैं, उनके पहुंच से दूर गेंद, विकास कदम मेरे ख्याल से वहां पर थे। काफी लंबी दौड़ लगाई थी, गेंद के नीचे आए भी थे, लेकिन आखिरी क्षणों के ऊपर गेंद की ऊपर से नजर हटी, दुर्घटना घटी। यहां पर जीवन दान मिलता हुआ 2 रन मेरे ख्याल से हासिल करते हुए 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 20 रनों के ऊपर बगैर कोई विकेट खोए हुए 57 रनों का पीछा करते हुए, यानी कि अभी भी 37 रन की दरकार है। दूसरा ओवर प्रगति पर है, गेंदबाजी मोर्चे पर है जावेद संधि, जो गेंदबाजी का भार संभालते हुए हमारे दूर वाले छोर से। ये खूबसूरत शॉट, ये बहुत ही खूबसूरत शॉट, बहुत ही लंबा सिक्सर, जाना पड़ेगा, काफी लंबी दौड़ लगानी पड़ेगी, मेरे ख्याल से बाइक लेकर जाना पड़ेगा गेंद लाने के लिए, इतनी लंबी गेंद चली गई है। एक बड़ा लंबा सिक्सर यहां पर बल्लेबाज के बल्ले द्वारा देखने को मिलता हुआ, एक घातक बल्लेबाजी प्रथमेश मात्रे और अजीत मोहिते द्वारा देखने को मिलते हुए। हमारे गुरु घाडी जवळपास कुठे असाल तर इकडे यायचं आहे। गुरु घाडी जवळपास कुठे असाल तर यायचं आहे, गुरु घाडी। रामेश्वर प्रतिष्ठान मेंढपाव पुरस्कृत आणि बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा, आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना महालक्ष्मी देवबाग आणि मनोज 11 कसवण या 2 संघादरम्यान। थोड्या वेळासाठी खेळ थांबेल, थोड्या वेळानंतर पुन्हा हा खेळ सुरू राहील।
हॅलो. राजा आजा आजा आजा.
ये खूबसूरत शॉट है, ये बहुत ही खूबसूरत शॉट, और गेंद बाउंड्री पार जा पाती कि नहीं देखना पड़ेगा। फील्डर ने तो बढ़िया फील्डिंग की है, थ्रो भी उतना ही बढ़िया, लेकिन 2 रन यहां पर दौड़कर पूरे करते हुए 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 28 रनों के ऊपर 57 रनों का पीछा करते हुए फिर एक बार ये खूबसूरत शॉट, ये बहुत ही बेहतरीन शॉट। जाना पड़ेगा फिर एक बार, लंबी दौड़ लगानी पड़ेगी हमारे कार्यकर्ताओं को गेंद लाने के लिए। एक बेहतरीन बल्लेबाजी यहां पर पेश करते हुए बल्लेबाज अजीत मोहिते एक घातक बल्लेबाजी पेश करते हुए, तो कुल मिलाकर स्कोर 34। अब यहां से मंजिल बहुत ही आसान लगती हुई महालक्ष्मी देवबाग टीम के लिए, काफी जल्दबाजी में लगते हुए, और शायद हमें भी इसकी जरूरत है। तो गेंदबाजी मोर्चे पर हमारे दूर वाले छोर से फिर एक बार खूबसूरत शॉट, लेकिन यहां पर विकी पुजारा कोई गलती नहीं करते हुए पहला विकेट यहां पर मिस हासिल करते हुए मनोज 11 कसवन की टीम। नए बल्लेबाज थोड़ा जल्द से जल्द जाइएगा, नए बल्लेबाज जीवित मात्रे मैदान में दिखाई देते हुए, आउट होने वाले बल्लेबाज अजीत मोहिते अच्छी बल्लेबाजी अपने टीम के लिए की, थोड़ी घातक बल्लेबाजी, बड़े बड़े शॉट जड़े। अब जीवित मात्रे और प्रथमेश की जोड़ी मैदान के ऊपर 8 गेंदें खेली, 21 रनों की एक बढ़िया पारी, बढ़िया इनिंग अपने टीम के लिए खेली यहां पर अच्छी बल्लेबाजी बल्लेबाज द्वारा। 8 गेंदें 21 रन की एक बढ़िया पारी। पैरों पर टकराई, लेग स्टंप मिस कर कर जाने वाली गेंद, अंपायर यहाँ पर इशारा करते हुए इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान। 34 कुल मिलाकर स्कोर है, 34 रन। जो कि तीसरा ओवर प्रगति पर है, 57 रनों का पीछा करना है। बल्ले के ऊपरी हिस्से पर गेंद लगी थी, एक रन आता हुआ बल्ले से विकी पुजारा, जिनका पहला ओवर थोड़ा बहुत महंगा रहा था, लेकिन इस बार अच्छी वापसी करते हुए 1 रन यहां पर मिलता हुआ, 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 35 रनों के ऊपर 35, यानी कि अभी भी जीत के लिए 22 रन चाहिए। तीसरा ओवर प्रगति पर है, जीवित मात्रे और प्रथमेश मात्रे की जोड़ी मैदान के ऊपर। विकी पुजारा गेंदबाजी मोर्चे पर ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से दौड़ते हुए, अच्छी गेंद ढीले हाथों से कवर के क्षेत्र में ढकेल कर खेला, 1 रन दौड़कर पूरा किया। दूसरे रन की गुंजाइश होती कि नहीं देखना पड़ेगा, दूसरा रन लेना चाहते थे, लेकिन साथी बल्लेबाज प्रथमेश मात्रे ने इनकार किया। 1 रन के साथ जीवित ने अपना खाता खोला, टीम का स्कोर पहुंचाया 1 विकेट गिरने के बाद 36 रनों के ऊपर 36। 21 रन की दरकार, 21 रन चाहिए जीतने के लिए।
फिर एक बार विकी पुजारा खेलने के लिए तैयार। सामने बल्लेबाज है प्रथमेश मात्रे। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। टिप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रहती हुई बल्लेबाज ने जितना अनुमान लगाया था उतनी गेंद ऊपर नहीं आई, थोड़ी सी नीची रहती हुई विकेट कीपर अपना काम पूरा करते हुए। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। फिर एक बार विकी पुजारा अपने धीरे धीरे गेंदबाजी मोर्चे पर जाते हुए अच्छी लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी करते हुए प्रथमेश मात्रे खेलने के लिए तैयार। इस बार खूबसूरत शॉट कवर की दिशा में। डीप कवर के खिलाड़ी जब तक गेंद के ऊपर आते, फील्ड करते, थ्रो करते, 2 रन लेने का मौका। तीसरे रन की गुंजाइश होती कि नहीं देखना पड़ेगा। तीसरे रन के लिए दौड़ते हुए खतरा साबित हो सकता है यहां पर, लेकिन विकेट कीपर अगर हाथ में गेंद को पकड़ पाते तो खतरा साबित हो सकता था बल्लेबाज के लिए। स्कोर बढ़ता हुआ 38 रनों के ऊपर 57 रनों का पीछा करते हुए, यानी कि 19 रन अभी भी जीत के लिए चाहिए। विकी पुजारा गेंदबाजी मोर्चे पर। प्रथमेश मात्रे जिन्होंने आज के दिन में बहुत ही अच्छा खेल का प्रदर्शन किया है, एक अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए। पिछला मुकाबला भी एक तरफा जितवा दिया था, इस बार भी अच्छी बल्लेबाजी करते हुए। हालांकि उनके साथी बल्लेबाज अजीत मोहिते आउट होकर पवेलियन लौट चुके हैं, लेकिन उन्होंने अपना काम पूरा किया है। विकी पुजारा गेंदबाजी मोर्चे पर खूबसूरत तरीके से खेला हुआ शॉट देखना पड़ेगा। वहां पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को रोकते, फील्ड करते, थ्रो करते, 1 रन लेने का मौका। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, बढ़िया यहां पर फील्डिंग करते हुए। तो ओवर नंबर 3 यहां पर खत्म होता हुआ। 3 ओवर खत्म होने के बाद कुल मिलाकर स्कोर है 1 विकेट गिरने के बाद 39 रनों के ऊपर। 18 रन की जरूरत, 18 गेंदें बची है जीतने के लिए। रन चाहिए 18। महालक्ष्मी देवबाग और मनोज 11 कसवंड के बीच में यह मुकाबला मैदान के ऊपर जारी है। आज के दिन का अंतिम मुकाबला। पिछले साल की विजेता टीम है मनोज 11 कसवंड की टीम। एक अच्छा खेल का प्रदर्शन किया है उन्होंने। पिछले साल भी बढ़िया खेल का प्रदर्शन किया था, इस साल भी बहुत ही अच्छा खेल का प्रदर्शन मनोज 11 कसवंड के खिलाड़ियों ने किया हुआ है। अब गेंदबाजी मोर्चे पर दिखाई देते हुए संतोष गेंदबाजी मोर्चे पर दिखाई देते हुए, और सामने बाएं हाथ के बल्लेबाज है प्रथमेश मात्रे। अठारह गेंदे 18 रन, मंजिल बहुत ही आसान है। फिलहाल विकेट की तलाश है यहां पर मनोज 11 कसवंड टीम के लिए। काफी तेज रफ्तार से खेला हुआ शॉट, डिप मिड विकेट की दिशा में गेंद जाती। जीवित मात्रे दूसरा रन लेना चाहते थे, लेकिन साथी बल्लेबाज ने इनकार किया। नतीजा 1 रन पर ही संतुष्ट रहते हुए 17 गेंदे 17 रन। एक अच्छा मुकाबला मैदान के बीच में जारी है। जिस प्रकार से दोनों टीमों के खिलाड़ियों ने प्रदर्शन किया है, बहुत ही अच्छा प्रदर्शन मैं कहूंगा। तमाम दर्शकों का भरपूर मनोरंजन किया है आज के दिन में, एक अच्छा खेल का प्रदर्शन करते हुए। रन लेना चाहते थे, लेकिन जीवित मात्रे ने इनकार किया। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। अब कुल मिलाकर स्कोर है 40 रन। खूबसूरत तरीके से डीप कवर की दिशा में खेला हुआ शॉट, वहां पर उतनी ही बढ़िया फील्डिंग, बहुत ही अच्छी फील्डिंग मैं कहूंगा। अपनी टीम के लिए शायद 2 रन बचाए हैं, तीसरा रन लेना चाहते थे, लेकिन जावेद द्वारा बहुत ही बढ़िया बैकअप। एक अच्छा शॉट यहां पर जीवित मात्रे के बल्ले से देखने को मिलता हुआ। एक बड़े शॉट की तलाश है, अगर बड़ा शॉट जड़ते हैं तो मैच जल्दी खत्म कर सकते हैं, और एक आध दूसरा विकेट हासिल करते हैं गेंदबाज तो मैच में वापसी भी कर सकते हैं। कुल मिलाकर स्कोर 42 रन
अब 15 रन की जरूरत। 15 गेंदे और 15 रन। खूबसूरत शॉट और गेंद बाउंड्री के बाहर छूमंतर 4 रनों के लिए। एक बड़े शॉट की जरूरत थी, वो बड़ा शॉट यहाँ पर बल्लेबाज जीवित मात्रे के बल्ले से निकलता हुआ गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए। अब जीतने के लिए 14 गेंदे और 11 रन की जरूरत। एक अच्छी तूफानी बल्लेबाजी पेश करते हुए, हालांकि अजीत मोहिते ने काफी प्रभावित किया था इस मैच में। एक अच्छी पारी उन्होंने खेली अपने टीम के लिए और उस पारी को आगे बढ़ाने का काम प्रथमेश मात्रे और जीवित मात्रे बढ़िया तरीके से करते हुए संतोष गेंदबाजी मोर्चे पर बॉलिंग का भार संभालते हुए सीधे बल्ले के साथ लॉन्ग ऑन की दिशा में खेला भाई ये शॉट। 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरे रन की गुंजाइश कोई भी नहीं। अच्छी फील्डिंग वहां पर। 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 47 रनों के ऊपर। 10 रन की जरूरत है। 13 गेंदे और जीतने के लिए 10 रन। एक अच्छा मुकाबला मैदान के ऊपर जारी। आज के दिन का आखिरी मुकाबला। 13 गेंदे 10 रन। संतोष चले हमारे दूर वाले छोर से। धीमी गेंद यहां पर डालते हुए एक रन हासिल करते हुए तो 12 गेंदे और 9 रन जीतने के लिए चाहिए महालक्ष्मी देवबाग टीम को। 12 गेंदे 9 रन। उमेश मांजरेकर और साथी अंपायर मंगेश धुरी जो अंपायरिंग का काम कर रहे हैं। 12 गेंदे और 9 रन जीतने के लिए एक आध विकेट चाहिए यहाँ पर मनोज 11 कसवन टीम को, तो ही प्रेशर डाल सकते हैं और एक आध बड़ा शॉट जड़ते हैं तो मैच को जल्दी भी खत्म कर सकते हैं ये 2 बल्लेबाज। गेंदबाजी मोर्चे पर गजानन गुरव गेंदबाजी का भार संभालते हुए। महाराष्ट्र पुलिस कर्मचारियों में से एक है गजानन गुरव। एक बढ़िया काम अपने जिंदगी में करते हुए महाराष्ट्र पुलिस कर्मचारी में वो गजानन गुरव गेंदबाजी मोर्चे पर। और सामने बल्लेबाज है प्रथमेश मात्रे। खराब गेंद, छोटी गेंद, उस पर बहुत ही बड़ा लंबा सिक्सर। गेंद जा रही है सीधी मैदान के बाहर 6 रनों के लिए। अब जीतने के लिए रन चाहिए, सिर्फ 3 रन चाहिए। 11 गेंदें बची है, जीतने के लिए 3 रन चाहिए। प्रथमेश मात्रे ने हर मैच महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में खत्म किया है। इस बार भी क्या महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में खत्म करेंगे? नहीं। अच्छा कैच वहां पर जावेद द्वारा। प्रथमेश को मैदान के बाहर जाना पड़ेगा। नए बल्लेबाज कौन से आते ये देखना पड़ेगा। 10 गेंदे और जीतने के लिए 3 रन अभी भी चाहिए। नए बल्लेबाज मैदान में जाते हुए नए बल्लेबाज बंटी मैदान में दिखाई देते हुए। जीतने के लिए सिर्फ 3 रन चाहिए। अच्छी बल्लेबाजी प्रथमेश मात्रे ने अपने टीम के लिए की है। 22 रनों की बढ़िया पारी यहां पर खेलकर आउट हुए हैं। अच्छी गेंद घुमाना चाहते थे, बैटर बॉल के बीच में संपर्क में हुआ। विकेट कीपर ने अपना काम पूरा किया। गजानन गुरव विकेट लेने के बाद अच्छी वापसी करते हुए, हालांकि पहले गेंद के ऊपर एक बड़ा सिक्सर जड़ा है लेकिन उसके बाद अच्छी वापसी। 3 रन की अभी भी जरूरत। यहाँ पर डॉट बॉल, लगातार 3 गेंदें डॉट। थोड़ा बहुत प्रेशर यहाँ पर बल्लेबाजों के ऊपर।
8 गेंदें बची है, 3 रन चाहिए। ये हवा में खेला भाई शॉट है, सीधा फील्डर के हाथों में, जीवित मात्रे मैदान के बाहर जाते हुए और 1 विकेट मैदान के बाहर। अब गेंदें बची है 7 और जीतने के लिए रन चाहिए 3। 7 गेंदें 3 रन। नए बल्लेबाज पंकज जाधव मैदान में जाते हुए। बुम बुम माट्या। सात गेंदे 3 रन। ऐसा लग रहा था कि 11 गेंदों में 3 रन चाहिए, तो लग रहा था कि 2 या 3 गेंद में ही मैच खत्म होगा, लेकिन नहीं। यहां पर अच्छी वापसी गजानन गुरव द्वारा। पहली गेंद के ऊपर सिक्सर अगर उनको लगी है, लेकिन उसके बाद उन्होंने 4 गेंदों में एक भी रन नहीं दिया है, 2 सफलताएं हासिल की है। अच्छी वापसी गजानन गुरव द्वारा। 7 गेंदे 3 रन। पंकज जाधव स्ट्राइक पर जाते हुए बल्लेबाजी करने के लिए। पंकज और बंटी की जोड़ी मैदान के ऊपर। अजीत मोहिते, प्रथमेश मात्रे, जीवित मात्रे मैदान के बाहर चले जा चुके हैं। 2 नए बल्लेबाज मैदान में है, एक है बंटी, तो स्ट्राइक पर है बूम बूम माट्या। बढ़िया गेंद, उतनी बढ़िया तरीके से गेंद को खेला, 1 रन दौड़कर पूरा किया है। तो एक बड़ा ओवर, सफलता भरा ओवर मैं कहूंगा। 7 रन जरूर दिए हैं, लेकिन 2 सफलताएं गजानन गुरव ने हासिल की। आखिरी ओवर लेकर कौन आता है ये देखना पड़ेगा। 6 गेंदें बची है, जीतने के लिए 2 रन चाहिए। एक अच्छा मुकाबला महालक्ष्मी देवबाग और मनोज 11 कसवंत के बीच में देखने को मिलता हुआ। जिस प्रकार से यहाँ पर खेल का प्रदर्शन किया है दोनों ओर से, दोनों ओर के खिलाड़ियों ने सराहना करनी पड़ेगी, तारीफ करनी पड़ेगी सभी खिलाड़ियों की। एक अच्छा खेल किया है उन्होंने, बहुत ही बढ़िया खेल का प्रदर्शन। हार और जीत का सिलसिला तो जारी रहता है, लेकिन अपना खेल, स्वाभाविक खेल है वो यहाँ पर खेलते हुए सभी खिलाड़ी और सभी दर्शकों का यहाँ पर भरपूर मनोरंजन करते हुए। 6 गेंदे, जीतने के लिए रन चाहिए 2। पंकज जाधव स्ट्राइक पर है और गेंदबाजी मोर्चे पर अमूल गेंदबाजी का भार संभालते हुए। पिछले साल के बेहतरीन बॉलर रहे हैं ये अमूल। हमारे दूर वाले छोर से पंकज जाधव के लिए ये गेंद। और गेंद देखना पड़ेगा 4 रनों के लिए। 22 और का बेल इशारा आइकॉन पर अंपायर क्लिक द्वारा आता कीजिए। हुआ। टेनिस